तर हा लेख मी लिहिला नुकताच. हा माझा लेख, त्याला मी नाव दिले लोकसंख्या आणि अन्नधान्य. जगातली एकूण लोकसंख्या आणि अन्नधान्याचा एकूण पुरवठा यांचा रेशो कधी कुणी काढून पाहिला असेल वा नसेल कुणास ठाऊक. आम्हाला म्हणायचे ते हेच की तुम्ही कितीही लखपती किंवा करोडपती असाल, पण भूक लागल्यावर तुम्ही काय खाता? पोळी भाकरी भाजी भात वगैरे हेच खाता की? नोटा कोणी खातो का? खाऊ शकतो का? तसंच सोने चांदी हिरे दागिने जडजवाहीर वगैरे खूप खूप आपल्या संग्रही आहे, पण सकाळच्या ब्रेकफास्टसाठी आपल्याला खायला काय लागतं? हेच म्हणजे अन्नधान्य. 1 तोळा सोनं ताटलीत ठेवलं आणि खा म्हणलं तर कोण खाणार? तो भुकेला माणूस म्हणेल, बाबा मला हे सोनं नको हो, वरण भात भाजी चटणी काय असेल ते वाढा, 4 पोळ्या एवढंच मला आधी खायला द्या, ते 1,00,000-1,50,000 रुपयाचं सोनं मला काढून देऊ नका, तुम्हीच घेऊन जा, मला फक्त अन्न वाढा जेवायला, असं तो म्हणेल. म्हणजे पहा, या त्याच्या बोलण्याहून काय सिद्ध होतं? फूड इज गॉड, मनी इज नॉट गॉड. तो भुकेला माणूस हे कबूल करतो. धान्य पिकवा, ग्रो फूड, असं सरकार जे पूर्वीपासून म्हणत आलं आहे ते बरोबरच आहे की. जगातलं धान्य उत्पादन क्षमता आहे त्याच प्रमाणात, परंतु लोकसंख्या त्याच प्रमाणात कुठं आहे? ती तर दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच चालली आहे की. जाणकार आणि तज्ज्ञ लोकांनी तर असा इशारा दिला आहे की भविष्यामध्ये एक दिवस असा येईल की माणसंच माणसाला खायला उठतील. अहो, एका घरात 4 माणसं राहतात, नंतर तिथं 8 जण झाले तरी ॲडजस्ट केलं जाईल, पण एकदम 20 माणसं त्या घरात आले तर राहू शकतील का? घर तेवढंच आहे पण माणसं वाढली ना. तसंच अन्नधान्य आहे तेवढंच आहे. आता जगातली एकूण लोकसंख्या 850 कोटी आहे असं म्हणतात. 850 कोटी म्हणजे 8 अब्ज 50 कोटी ही संख्या. आता या एवढ्या लोकसंख्येमध्ये कित्येक लोक करोडपती असतील, काही अब्जोपती असतील, तर त्यांनी काय करायचं की आपापल्या देशामध्ये, त्यात आपापल्या जिल्ह्यामध्ये, गावामध्ये जेवढे भिकारी आहेत त्या सर्व भिकारी लोकांना 1 महिनाभर फुकट जीव घालावे. तेवढंच अन्नदानाचं पुण्य तरी लागेल, भिकाऱ्यांची दुवा मिळेल. तेच खरं सत्कर्म. आता आपल्याला मोप असं वाटतं, पण या श्रीमंत लोकांनी ते मनावर तर घेतलं पाहिजे.